नमस्कार, मी ज्ञानदीप इन्फोटेकचे डॉक्टर एस.व्ही. रानडे. आज मी शरद आपटे यांच्या घरी आलेलो आहे हरिपूरमध्ये. शरद आपटे आणि आमचा ज्ञानदीपचा संबंध फार पूर्वीपासून आहे. त्यांची साऊंड बर्ड्स इंडिया नावाची आम्ही वेबसाईट पूर्वी केलेली होती. हे अत्यंत हौशी काम करणारे, त्यांचं बलभीम व्यायाम मंडळाचे ते मुख्य प्रवर्ते आहेत. फार पूर्वी सांगली बँकेमध्ये ते सर्व्हिस करत होते. ते सर्व्हिस करत असताना सुद्धा दर शनिवार रविवारी ते निरनिराळ्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करायचे. त्यासाठी आवश्यक असलेले इक्विपमेंट त्यांनी स्वतः बनवलेली होती, आणलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी तो व्रतच पाळलं. जीवनभर त्यांनी भारतीय सगळ्या पक्ष्यांचे सर्व प्रकारचे आवाज रेकॉर्ड केले. त्यातून त्यांचं क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यावरती एक चांगलं वेब ॲप्लिकेशन आम्ही इथं डेव्हलप केलेलं होतं. आता हे जे काम आहे हे आता अजूनही त्यांचं चालू आहे. आणि दर मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीत ते निर्णय शिबिरं आखतात. अनेक मुलांना याची माहिती देतात. पक्ष्यांचा त्यांचा अभ्यास अतिशय गाढा आहे. आणि शिवाय आवाज, पक्ष्यांचे आवाज हे रेकॉर्ड करण्यामध्ये मला तर वाटतं जगामध्ये हे पहिले एकच असे असतील की इतके वर्षांचा डेटा त्यांचा निरनिराळ्या पक्ष्यांच्या निरनिराळ्या जीवनाच्या स्टेजेसमध्ये किंवा नर आणि मादीमध्ये काय फरक असतो, त्यांच्या आवाजावरून त्यांचं वागणं किंवा त्यांचे विचार कसे कळवायचे याची खूप अभ्यास केलेला आहे. नुकतंच मला असं वाटतं की त्यांना जागतिक सुद्धा काहीतरी असं काम मिळालेलं आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सगळ्या जीवन प्रवास सांगावा. त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की त्यांचे वडील हे दत्तोपंत आपटे हे आरवाडे हायस्कूलचे जनक आहेत. त्यांनी पूर्वी तिथं शाळा दुसरी सुरू केलेली होती. त्यानंतर ते आरवाडे हायस्कूलचं नाव झालं. परंतु स्वातंत्र्यापूर्वीपासून त्यांनी जे हे कार्य केलं त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तकही प्रसिद्ध केले. त्याचीही माहिती त्यांनी द्यावी. एकूणच सांगलीमध्ये आपटे घराणं यांनी काय सांगलीच्या जडणघडणीत आणि इतर ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये काय भर घातली याची सगळी माहिती आपण द्यावी असं मला वाटतं. नमस्कार. नमस्कार, मी शरद आपटे. आत्ताच ओळख करून दिली त्याप्रमाणे पक्षी निरीक्षण आणि पक्षी हाचे आवाज या विषयामध्ये गेली जवळजवळ 32-35 वर्ष मी काम करतोय. आणि हे काम करत असताना मी पक्ष्यांच्या आवाजाकडे वळालो. हे पण सरांनी सांगितलंच. तत्पूर्वी सरांनी आमच्या कुटुंबाबद्दल सांगितलं. त्याबद्दल मी थोडी माझी पार्श्वभूमी सांगतो आणि मग माझ्या या छंदाच्या कामाकडं येतो मी. तर आमचं घर आपटे घराणं म्हणून जे आहे
त्याचं घराणं म्हणून नाव येण्यासारखं काम आमच्या वडिलांनी केलं. ते दत्तनारायण आपटे किंवा त्यांना बरेचसे लोक DN सर म्हणून ओळखायचे. आता ही गोष्ट अशी आहे की माझे वडील वयाचे 4 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यांचे वडील हे डफळापूर संस्थान जे आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तिथं ते कारभारी म्हणून काम करत होते. म्हणजे माझे आजोबा हे नारायण आपटे. आणि ज्यावेळेला ते वारले त्यावेळेला माझ्या वडिलांचं वय होतं वर्ष 4. आणि मग साधारण 14 साली हे आमचे आजोबा वारले. मग सगळं कुटुंब आमचं सांगलीमध्ये आलं. त्यावेळेला सांगलीमध्ये आमचं आजोळचं घर होतं आणि तिथेही मी राहायला आले. आणि मग ही मुलं शिकायला लागली. त्यामध्ये सगळ्यात धाकटे भावंडात सगळ्यात धाकटे माझे. आणि मग ते 2 नंबर स्कूलमध्ये शिकले. मग शिट्या स्कूलमध्ये त्यांना रास्ते मास्तर म्हणून एक शिक्षक गाठ पडले की ज्या बलबी मिळाली. आणि मग ही मुलं व्यायामशाळेत जाऊ लागली, शाळेत जाऊ लागली. आणि त्याच वेळेला स्वातंत्र्याचे वारे जोरात वाहत होते. टिळकांचा प्रभाव होता. टिळक नुकतेच मंडाले होऊन आले ते. त्यामुळं सिटी स्कूलमध्ये वडील शिकत असताना सिटी स्कूलचा एक त्यावेळचा विचार असा होता की शक्यतो सरकारच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. आणि तसं कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला ते काढून टाकलं जाईल. आणि एका व्याख्यानामध्ये आमचे वडील खूप व्याख्यानं करायचे आणि त्याच्यात ते बक्षीस मिळवून द्यायचे शाळेला. आणि एका व्याख्यानामध्ये त्यांनी जोरदार ब्रिटिश शासनावर टीका केली. म्हणताना माझ्या वडिलांना शाळेतनं काढून टाकण्यात आलं. मग ते सांगली स्कूलमध्ये गेले आणि तिथनं मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाले 30 साली आणि ग्रॅज्युएट झाले 42च्या पुढं. या दरम्यानच्या काळात ते संबंध चळवळीच्या कामात आणि सांगली यंग मेन्स मॉडेल शिक्षण संस्था स्थापन करण्याच्या काळात होते. या काळामध्ये त्यांनी सशस्त्र क्रांतीमध्ये सहभाग घेतला. पण त्यांचा सहभाग असा होता की मार्गदर्शन करायचं आणि भूमिगत राहून, म्हणजे समाजापुढं आपण एक शिक्षक, शिक्षण संस्था चालक ही त्यांची इमेज सतत असायची. पण मागं ते सशस्त्र क्रांतीला सगळा हातभार लावायचे. मग त्याच्यामध्ये शस्त्र आणणे आणि ती पुरवणे, त्याच्यानंतर दारुगोळा बनवणे, असं त्यांच्या त्या गटाचं काम चालायचं. तर ह्या 2-3 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत की त्या काळात त्या गोष्टी जर ब्रिटिशांना सापडल्या असत्या तर त्यावेळेच्या शिक्षा माहीत आहेत तुम्हाला, फाशी शिक्षा किंवा काळ्या पाण्याची शिक्षा, अशाच शिक्षा होत्या. तर त्या कोणत्या गोष्टी होत्या हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यामध्ये सांगलीचे हे लोक आणि त्यांच्याबरोबर अनंत हरी क्षीरसागर, त्यानंतर गोपाळराव कुलकर्णी अशी काही मंडळी होती. या लोकांनी फटाक्याची दारू बनवायची म्हणून एक लायसन्स काढलं होतं बुधगाव सरकारकडे. आणि ते लायसन्स त्यांनी एका मिस्त्री नावाच्या व्यक्तीकडून काढलं. आणि हे सगळे गुजरातमध्ये. आणि त्यांची ती छोटी फॅक्टरी ही आजचं जे माधवनगर रेल्वे स्टेशन आहे तिथं ती असायची. आणि तिथं ते सगळे करायचे. आणि हे जे प्रत्यक्ष काम करणार होते स्फोट घडवणाऱ्या त्यांना ती पुरवत असेल. आता ही माहिती त्यांचे मित्र अनंत हरी क्षीरसागर, आमच्या वडिलांनी आम्हाला कधी हे सांगितलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या आठवणी दिल्या त्यांच्या मित्रांनी, अगदी जिवलग मित्र, शेवटपर्यंत त्यांची मैत्री राहिली. ते अकोल्याला पुढे गेले आणि त्यांनी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि ते आम्ही चरित्र, हे जे आम्ही वडिलांचं चरित्र आम्ही प्रकाशित केलं त्यावेळेला भारतभरात आम्ही किंवा महाराष्ट्रातनं जिथनं माहिती मिळवता येईल ती मिळवली. आणि मग ते घेतलं. त्याच्यात आम्हाला त्या आठवणीचा फार उपयोग झाला. आता हे काम करत असताना हे लोक इतक्या चांगल्या प्रकारची स्फोटक बनवायचे की त्याचा खरं तर सेनापती बापट हे दारुगोळा बनवायचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. मुळशी धरणाच्या ते ह्याच्यात होते पण त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. पण आमचे इकडचे लोक जे चांगले बनवत आहेत म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी शिरोलीमेला सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही भेटा आणि हे काय वापरतात ते बघा आणि त्याप्रमाणे आपण ती सगळी दारुगोळा आपण बनवूया. म्हणून शिरुभोवली इथं आले. मग त्यांना एक काय रसायन कशी वापरायची हे सांगितलं. तर त्यांनी काय केलं की एका कागदावर ते लिहून घेतलं. आणि तो कागद म्हणजे आमच्या वडिलांचं लेटर हेड होतं.
त्या शाळेत असताना त्या लेटर हेडवर त्यांनी लिहून घेतलं. त्यांची चूक यांनाही कोणाला लक्षात आलं नाही आणि ते गेले आणि एका छाप्यात शिरवून सापडले आणि तो त्यांनी कागद संडासात टाकला पण तरी पोलिसांनी तो काढलाच आणि त्या कागदावर दत्त आपटे चांगले ऍड्रेस होता. घरावर छापा टाकायचा सगळा प्लॅन झाला. त्यावेळेला आमच्या वडिलांचे एक मित्र होते, त्यांचं नाव त्यांना कॅप्टन दामले असं म्हणायचं, पण ते पुढं विश्रामबागला राहत होते. अच्युत दामले असं त्यांचं नाव होतं आणि ते पोलीस खात्यात अधिकारी होते आणि त्यांना कळालं की असं काहीतरी होतंय म्हणून. मग त्यांनी यांना सावध केलं की असं होणार आहे. म्हणताना मग रात्रीत या सगळ्यांनी, त्यावेळेला कदाचित साल 42 असेल आणि पावसाळ्याचे दिवस होते, इतकं सामान होतं, रसायनं बिसायनं, त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत होतं, एक भाड्याने खोली घेतली ती, शिवाय घरात होतं. ते रात्री त्यांनी हलवलं आणि कृष्णा नदीत टाकून दिलं. त्यावेळेला कृष्णा नदीला पूर होता, म्हणजे पावसाळ्याचे दिवस असं त्याच्या मित्रांनी सगळं लिहिलंय. असं म्हणून आम्ही खुश करून बसलो, तोपर्यंत सायरन वाजत गाड्या आल्या. मग दत्त आपटे हे तर वकिलीचं त्यांनी एक परीक्षा त्यावेळेला दिलीच होती की त्यामुळे त्यांना वकिली करता येणं शक्य होतं, पण त्यांनी शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं. मग ती जी काय प्रश्न उत्तर झाली त्याच्यात त्यांनी शिताफीनं उत्तर दिली. पण एक प्रसंग असा झाला होता की एका पिस्तुलाची पिशवी आमच्या घरात तशीच राहिली आणि ती पिशवी आमच्या आत्यानं लोणच्याच्या बरणीत लपवली. मग ती बरणी होती त्या कपाटाच्या शेजारी. पोलिसांनी ते कपाट उघडलं, ते कपाटाचं दार त्या कोनाड्याच्या वरच उघडलं गेलं, त्यामुळे ते काय लक्षात आलं नाही त्यांना आणि मग ते त्यांना सापडलं नाही. दुसरं त्याच वेळेला काय झालं की ही पिस्तुलाची जी परीक्षण करायच्या, आलेल्या पिस्तूल उडवून बघायची, गोळ्या चांगल्यात कधी बघायच्या, तर ते आमचं गावाभागातलं जे घर आहे, अजून सुद्धा ते घर आहे 2 नंबर शाळेपाठी, त्याच्या मागच्या भागात हे सगळे ते ट्रायल्स करायचे आणि मग तिथं ट्रायल करता करता धाड इथे म्हटल्यावर हे सगळे इकडचं आवरायला निघून गेले आणि ती पिस्तूल गोळ्या सगळं तिथंच राहिले. मग ते त्या पोलिसांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांना सूचना केली. एक तपास यंत्रणा चालू तिथवर त्यांनी अडवून ते काढून सगळं लंपास केलं. ह्या जर गोष्टी त्यावेळेला सापडल्या असत्या तर ह्याला सरळ जायची फाशीची शिक्षा झाली असते किंवा काळ्या पाण्याची शिक्षा झाली असते. पण सुदैवानं म्हणा किंवा पोलीस खात्यातले जे आतुर होते, आपल्या बाजूचे लोक होते, त्यांच्यामुळे म्हणा हे प्रसंग टळला आणि मग त्यांनी 1939 साली शिक्षण संस्था स्थापन केली. त्या काळापासून त्यांची लिखाण हे चालू होतं. 1936 साली त्यांनी ग्रामोद्धाराचं तत्वज्ञान नावाचं एक पुस्तक कुमारप्पांच्या मुलाखतीच्या आधारावर त्यांनी लिहिलं. ते प्रकाशित झालं 1936 साली फिरोजपूर काँग्रेसमध्ये. ते मराठी आणि हिंदी भाषेमध्ये होते. ते पुस्तक आम्हाला हुडकून पण मिळालं नाही. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं पुस्तक जे अलीकडे मी पाहत आहे, तिथं एक पुस्तक आहे डॅन ब्रीन, सगळ्यात वरचं सगळं ते वरचं हा ते. आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं शीर्षक असं की माय फाईट फॉर आयरिश फ्रीडम या नावाचं पुस्तक आहे. आणि डॅन ब्रीन नावाचं स्वातंत्र्य सेनानी, आपल्याकडे जसे भगतसिंग वगैरे होऊन गेले तसं आयर्लंडला इंग्लंडपासून स्वातंत्र्य पाहिजे आणि गेली जवळजवळ 300 वर्ष आयर्लंड इंग्लंडच्या पारतंत्र्यात होतं. आयर्लंडची लोकसभा होती, त्याचे प्रतिनिधी होते, पण त्यांना तसे काही फारसे अधिकार नव्हते आणि अनन्य बंधनं आणि छळ ह्या ब्रिटिशांचा आयरिश लोकांच्यावर झाला. आयरिश तुम्हाला आयर्लंड माहिती की ब्रिटनचाच आज आपण भाग म्हणतो त्याला. तर एक खाडी ओलांडली तर तो आयर्लंड हा देश आहे. तर तिथं डी व्हॅलर हा नाव त्यांचा नेता होता आणि तो सनदशीर मार्गानं त्यांचं स्वातंत्र्य मिळवायचं चालू होतं. पण सनदशीर मार्गानं स्वातंत्र्य मिळत नाही, ते हिसकून घ्यायला पाहिजे असं त्यांची ह्या लोकांची धारणा बनली. जशी आपल्याकडं स्वातंत्र्य सैनिकांची बनली ती तशीच. आणि म्हणून या डॅन ब्रीननं 1916 साली तो उठाव चालू केला आणि त्या उठाव हा शेवटी तह होस्तपर्यंत 1921 पर्यंत झाला. या काळामध्ये त्यांनी केलं काय की ब्रिटिश सरकारची जी ठिकाणं होती, मुख्य म्हणजे पोलीस स्टेशन आणि न्याय व्यवस्था, ती उद्ध्वस्त करायची, त्यातल्या त्यात जी शहरापासून लांब आहे, आणि तिथं ताबडतोब आपली व्यवस्था निर्माण करायची आणि त्याला ते प्रतिसरकार म्हणायचे.
आता हे 1921 साली प्रसिद्ध झालं पुस्तक. त्याचं भाषांतर आमच्या वडिलांनी केलेलं आहे मराठीमध्ये. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद दत्तापटे म्हणजे माझ्या वडिलांनी केला. त्याची ही झेरॉक्स प्रत आहे. आता हे पण आम्हाला माहीत नव्हतं, पण ते त्यांच्या मित्रांनी त्याच्या आठवणीमध्ये लिहून ठेवलं होतं की दत्तापटेंनी असं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्याचा मराठी अनुवाद केला आणि तो आम्ही ते पुस्तक सगळीकडे वाटलं आणि ते पुस्तक ब्रिटिशांनी जप्त केलं. म्हणजे आपल्याला साहित्य जप्त केलं म्हणलं तर सावरकरांचंच नाव पहिल्यांदा आठवतं, कारण तेवढंच आपल्याला माहिती आहे. मग हे पुस्तक जेव्हा जप्त केलं असं त्यांच्या तिथं वाचलं, त्यावेळेला मग आमचा शोध चालू झाला की हे पुस्तक कुठं मिळेल. मग कुठं पुस्तक मला खूप हुडकलं, म्हणजे महाराष्ट्रातल्या खूप लायब्ररी हुडकल्या आणि काय मिळालं नाही. म्हणून मी हे पुस्तक मूळ पुस्तक मागवलं. एक ज्याचा अनुवाद केला ते पुस्तक काहीतरी काय आहे हे बघूया म्हणून ही मी अमेझॉनवरनं मागवलं. आणि त्यातला हा फोटो मागच्या पानावरचा. आणि मग काय झालं की ह्या हुडकत असताना मराठी ग्रंथसंग्रहालय मुंबई याच्यामध्ये त्यांची जी अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली होती, त्याच्या सगळ्याच्या प्रती आमच्याकडे होत्या. ज्याच्या नव्हत्या त्या आणण्यासाठी आम्ही म्हणून हुडकत होतो. तसं गेलो तर तिथं आम्हाला हे पुस्तक सापडलं. तिची झेरॉक्स कॉपी करून घेतली आणि मग तुम्हाला याच्यात दिसतं त्या पुस्तकाचं बॅक कव्हर आणि हे. आता ह्या पुस्तकावर तुम्हाला कुठल्याही प्रकाशकाचं नाव नाही, लेखकाचं नाव नाही आहे, प्रकाशनाचं साल नाही आहे. आणि हे पुस्तक त्यांनी समर्पित केलं होतं सुभाषचंद्र बोस यांना. आता स्मरणपत्रिका असते बघा, आपण नेहमी स्मरणपत्रिका वाचतो, अमुक यांना केलं. तर स्मरणपत्रिकेचा मजकूर वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की ही माणसं काय काम करत होती. हिंदुस्थानाला सतत युद्धोन्मुख करण्यात सर्व आयुष्य ज्यांनी व्यतीत केले ते महान नेते श्री सुभाषचंद्र बोस यांना प्रत्यक्ष कृतीविना अर्पण करण्यासारखे अन्य काहीही नाही. म्हणजे हे लोक कृती करत होते आणि कृती करून मग अर्पण करत होते, अशी ही प्रेरित असलेली माणसं होती. आणि त्यात माझे वडील हे त्याचं नेतृत्व करत होते. हे आम्हाला आज ते गेल्यानंतर जवळ 41-42 वर्षांनी कळलं की त्यांनी कधी सांगितलं नाही, कुठे लिहून ठेवलं नाही. सुदैव आम्ही किती आम्हाला ग्रंथ करावासा वाटला म्हणून आम्ही त्याचा डांडोळा घेतला, तर ते सगळं अर्थात त्याला पण मिळालं. त्याच्यानंतर आमच्या वडिलांचं पुढचं काम म्हणजे शिक्षण संस्थेची स्थापना, त्याच्यानंतर कामगार चळवळ. सांगलीतली पहिली लेबर युनियन आमच्या वडिलांनी स्थापन केली. त्याच्यानंतर सहकार, आज तुम्हाला शिवसदन गृहनिर्माण म्हणून जे दिसतंय ते आमच्या वडिलांनी स्थापन केलं. नुकतीच त्याला 55 वर्षही पूर्ण झाली. त्याच्याही आधी 1943 साली विद्यार्थी वस्तू भांडार म्हणून शाळेतच एक मुलांना कमी किमतीत शालेय वस्तू, उपयोगी वस्तू मिळाव्यात म्हणून एक उद्योग चालू केला आणि त्याच्यामध्ये सगळं भांडवल शिक्षकांनी घालायचं आणि ती अजूनही आज चालू आहे. सगळे शिक्षक पैसे देतात, वस्तू आणतात, सहकार तत्वावर. त्याच्यानंतर श्रमिक मुद्रणालय म्हणून एक सहकार तत्वावर होतं. त्यानंतर यशवंत सिमेंट वस्तू असं एक सहकार तत्वावर होतं. ही त्यांची कामं चालू असतानाच भावेनाट्य मंदिरमध्ये ते काही काळ कार्यवाह म्हणून त्यांनी काम केलं आणि मग तिथं फार मोठी संमेलनं किंवा नाट्य परिषदा किंवा नाट्य महोत्सव, गडकरी नाट्य महोत्सव त्यांनी घेतला. त्यानंतर देवल खाडीलकर यांची नाटकं त्यांनी मुद्दामून तिथं आणवली. तरुण जे नट होते त्याच्यामध्ये सांगलीचे जे नट होते ते खाडीलकर म्हणून एक नट होते. त्यांना दिल्लीला जी नाट्य शिक्षण देणारी संस्था आहे तिथं त्यांनी प्रोत्साहन देऊन पाठवलं. अशी खूप कामं त्यात केली आणि सगळ्यात उत्तम काम त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी एकूण आम्हाला जेव्हा प्रकाशकाबरोबरची त्यांचा पत्रव्यवहार सापडला किंवा त्यांच्या डायरीतल्या नोंदी सापडल्या त्यामध्ये त्यांनी 24 एकूण पुस्तकं लिहिल्याचं आढळतं आणि त्या 24 पुस्तकापैकी आम्हाला 18 पुस्तकं प्रकाशित झालेली कळालं आणि 18 पुस्तकापैकी 17च्या प्रती आम्हाला मिळाल्या. आणि मग त्या आम्ही या खंडाच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा घातल्या. त्यामुळे आता हे सगळं खंडित झालेलं आहे आणि लवकरच आम्ही
विकिलिंक्स किंवा विकिमीडियावर आम्ही अपलोड करणार आहे, म्हणजे कायमच राहील, जगाला माहिती आहे. आता ह्या सगळ्या काळामध्ये त्यांचा साहजिकच पत्नी म्हणजे आई, तिचं सहकार्य लाभलं त्यांना. माझ्या आईचं माहेर आहे हे अतिशय विद्वानपूर्ण अशी माणसं. माझे जे आजोबा होते त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप होती सायन्सबद्दल. त्यांनी त्यावेळेला रिलेटिव्हिटी सिद्धांत जो आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्याच्यावर मराठीमध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्याचं नाव होतं सापेक्षवाद. असं ते पुस्तक त्यांचं आहे. त्याची प्रत कदाचित माझ्याकडे मी मिळवली होती, त्याचं झेरॉक्स होतं, मला ते हुडका लागेल. तर असं ते त्यांचं पुस्तक होतं. असं त्यांचा कुटुंब, मग तेही असंच अचानक वारले. आणि मग माझी आई म्हणजे ते जबलपूरला होते. त्याच्यानंतर मग माझी आई सांगली झाली आणि मग तिनं या सगळ्यामध्ये घरात राहून तिनं सगळं सहकार्य केलं. घर तिनं सांभाळलं, कारण या क्षेत्रात वडील घरी असायचेच नाही. शाळेची कामं आणि मग अनेक फिरत्या झाल्या. इथलं अतिशय महत्त्वाचं एक डॉक्युमेंट आहे, ते तुम्हाला मी जरूर सांगतो की प्रतिभा रानडे या नावाच्या एक लेखिका आहे. म्हणजे रानडे तुम्हाला माहीत असतील, त्यांच्या पत्नी. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, यशोदाबाई आगरकरांची आठवणी. यशोदाबाई आगरकरांच्या आठवणी जर वाचल्या तर त्यामध्ये माझ्या वडिलांनीच लिहिलेले पाचले. मग त्याची कथा अशी आहे की चळवळीच्या कामामध्ये माझे वडील अकोल्याला गेलेले आणि हे मी जे क्षीरसागर सांगतोय, मुली क्षीरसागर, अनंतारी क्षीरसागर, ते तिथं बापूसाहेब सरस्वती त्यांना सांगितलं की तुम्ही इथं सगळे पश्चिम महाराष्ट्रात काम करताय, विदर्भात कोणच नाही, तुमच्यासारखी माणसं तिथं आली पाहिजे. असं म्हटल्यानंतर हे अनंतारी क्षीरसागर मूळचे शाळा होते, शिक्षणाला चांगली झाले, ते अकोल्याला गेले. मग तिथं त्यांनी राष्ट्रीय पाठशाळा स्थापन केली. मग ह्यांचं चालूच होतं. मग तिथं त्यांनी रेल्वे पाडली, ब्रिटिशांची सैनिक रेल्वे, खूप काम केले. मग हे तिकडे गेलेलं असताना त्यांच्या शेजारच्या एक बाई त्या क्षीरसागरांच्या घरी यायच्या. अशा बुटकेल्या अशा बाई, असं त्यांचं वर्णन आहे. आणि हे त्यांची चर्चा ऐकायच्या सारख्या. आणि आमचे वडील उंचे पोरे, व्यायाम केलेला, कुस्ती खेळलेले, त्यामुळे साहजिकच त्यांची पर्सनॅलिटी, बोलणं बिलणं सगळं अगदी जबरदस्त होतं. मग त्या बाई म्हणाल्या, तुम्ही सातारा सांगलीचे वाटतंय. म्हणजे हे तुम्हाला कसं माहिती? म्हणजे मी पण सांगलीच आहे, तुमचं जे सगळं देहबोली आणि भाषा आणि दिसत आहे ते तुम्ही तिकडचं. मग त्या बहिणी त्यांना जेवायला बोलवलं. मग जेवण वगैरे झाल्यावर माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना विचारलं की ह्या कोण बाई आहेत? आणि त्यामुळे यशोदाबाई आगरकर. ह्या यशोदाबाई आगरकर म्हणजे गोपाळकृष्ण आगरकरांची पत्नी. म्हणजे गोपाळकृष्ण आगरकर वारल्यानंतर त्या आपल्या मामाकडं अकोल्याला गेल्या आपल्या 2 मुलासंग आणि तिथंच राहत होत्या. आणि मग आगरकरांचं चरित्र ज्यांनी लिहिलं, त्यांचं आता मला नाव लक्षात येत नाही, पण त्या माणसाला सुद्धा माहित नाही की आगरकरांच्या पत्नी आहेत कुठं. म्हणजे चरित्र ज्या माणसाचं आपण लिहितोय. मग आमच्या वडिलांनी त्यांची मुलाखत घेतली आणि ती मुलाखत 1939 ते 40 या 5 म्हणजे 1948ची सुरुवात या काळातील 5 अंकात छापून आली. कुठल्या तर किर्लोस्कर स्त्री मासिकात 5 त्याचे मालिकामध्ये 5 भाग पडले आणि त्यांनी ती त्याच्यात छापून आली. आता त्या किर्लोस्कर मासिकाने त्याचं मानधन 100 रुपये असं माझ्या वडिलांनी दिलं. आता आजच्या सोन्याच्या भावात त्याची 1.5 लाख रुपये किंमत होती. त्यावेळेचं सोनं 33 रुपये तोळा होतं, म्हणजे 10 ग्रॅम, म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये आज त्याची किंमत होती. मग आमच्या वडिलांनी ते 100 रुपये आलेले यशोदाबाई आगरकरांना दिले की हे तुमचे पैसे तुम्ही घ्या. तर त्या म्हणले हे माझे पैसे नाहीच आहेत, तुम्ही ते छापून आणले, म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगितली एवढंच काम आहे आणि त्याला तुम्ही प्रसिद्धी दिली, हे माझं भाग्यच आहे, म्हणून ते पैसे परत दिले त्यांनी. मग त्या पैशाचं करायचं काय? तर त्यावेळेला यांनी शिक्षण सुद्धा चालू केले. तर पहिली देणगी यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीला 101 रुपये ही यशोदाबाई आगरकर यांच्या नावाने. म्हणजे लोक कसं काम करत होते आणि आज आपण कुठं आहोत हे सगळं आपण विसरलो आहोत. आणि सगळी जनता
कसंही वागतात, काही करतात आणि कसेही पैसे मिळवतात. मोरल व्हॅल्यूज नाही राहिले, काही राहिलेलं नाही, अजिबातच राहिलेलं नाही. तर ह्या दृष्टीनं हे असा आमचा तो थोडा इतिहास आहे. त्याच्यानंतर मग आमचे वडील खूपच लवकर वारले. आमच्या कारण लग्नच मुळात त्यांचं उशिरा झालं. त्यामुळं आमचे सगळ्यांचे जन्म त्यांच्या 50शी झालं, पण त्यांच्या वयाच्या 50 आहेत. त्यांचं जे ऍक्टिव्ह लाईफ आहे हे मला प्रत्यक्ष मी असं वाचलं की मी बघत होतो, आम्ही स्नेहदीपला राहत होतो तेव्हा ते नेहमी जाताना येताना आम्हाला दिसायचे आणि मध्ये टांग्याचा धक्का लागून त्याच्यामध्ये ते नंतर आमच्या शेजारीच राहत होते. स्नेहदीपला आम्ही राहत होतो तेव्हा. तर स्नेहदीपची सुद्धा कथा अशी आहे की ती जी म्हणजे ती जी हाऊसिंग कॉलनी आहे ती जवळजवळ सांगलीची पहिली हाऊसिंग कॉलनी साधारण 60च्या सुमारास. आणि ती कशी स्थापन झाली तर ती जी जागा आहे ती साधारण 2 हेक्टरची जागा आहे. ती जागा यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी, म्हणजे त्याच्यामध्ये जे लाईफ मेंबर होते 4 जण, त्याच्यामध्ये दत्त आपटे, विनायक आपटे आणि साने सर, त्यांना साने, आणखीन एक बाबूराव नाईक म्हणून असे 4 लोक होते. त्यांनी ती जागा स्वतःच्या पैशांनी शाळा तिथं करायची, इथं जागा मिळाली नाही तर म्हणून, आणि पांजरपुरात शाळा होती म्हणून ती जागा घेतलेली. पुढं हा आत्ताची जागा आहे तो घालवाडकर वाडा, तो त्यांना मिळाला. म्हणतात मग इकडची जागा रिकामीच राहिली. मग याचं काय करायचं तर ह्या लोकांनी त्याचे पैसे करायचे असते तर किती पैसे मिळवले असते, 40-42 प्लॉट आहेत. तर त्यांनी ते शिक्षकांची सोसायटी केली आणि प्रत्येक शिक्षकाला 700 ते 750 रुपयाला साधारण 4000चा प्लॉट आहे. म्हणजे 50 पैसे चौरस फूट या किमतीनं शहरात त्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना ज्यांनी पैसे भरले त्यांना पण शिपाई सगळं 2 शिपायांना फुकट मिळाले. सानेचे वडील पण होते. सानेचे वडील, तो सानेचाच प्लॉट, साने सरांचाच प्लॉट. तिथं मग त्यांच्या मुलांनी स्नेहदीप एक अपार्टमेंट केलं. असं ते पुढं डेव्हलपमेंट झालं. म्हणजे इतकी मोठी धातुत्व किंवा समाजाप्रती असं ते सगळं त्यांचंही होतं. आता ह्यानंतर आमच्या वडिलांचे त्या काळातल्या सगळ्या राजकारण्यांशी जवळचे संबंध होते. म्हणजे मोरारजीभाई देसाई जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा सांगलीत आले तेव्हा पहिल्यांदा आमच्या शाळेच्या ऑफिसमध्ये आणि मग पुढच्या कार्यक्रमाला गेले. कधी गेले तर दत्तोपंत आपटे आलेच म्हणले की त्यांची भेट. त्यांची आणखीन एक आठवण आहे ती मी त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, पण ते सरांनीच त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे की हे शस्त्र वाटायचे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी एक पत्रक काढलं मोरारजीभाई देसाई आणि दत्त आपटेंनी की ज्यांना आम्ही शस्त्र दिलेले आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर त्याचा पुढे दुरुपयोग होऊ नये तर ते आणून आरवाड हायस्कूलमध्ये जमा करा. मग ती अशी ढिगाणं शस्त्र आरवाड हायस्कूलमध्ये जमा झाली आणि ती पोलीस खात्याकडं सपूर्त केली. तर पोलीस खात्याकडं मी खूप शोध घेतला की तुमच्याकडे ह्याचं डॉक्युमेंट असणार आहे. आता त्याच्यात केव्हा काय हे लिहिले नाही, पण साहजिकच आहे की 47 सालानंतर असणार आहे. पण त्यांना काय पोलीस खात्याला काय सांगता आलं नाही. अशा 2 गोष्टी. त्यानंतर 42 साली जो छापा पडला आमच्या गावात त्याचाही मी शोध घेतला की कोणत्या तारखेला कोणी छापा टाकला, त्याचं काहीतरी पंचनामा वगैरे असला पाहिजे, पण ते पण मला मिळालं नाही. 100 वर्षापूर्वीचं कुठलीही तुम्ही काय विचारा ब्रिटिशांच्याकडे मिळतंय आणि यांच्याकडे नाही मिळतंय. आता पुन्हा मी नव्यानं प्रयत्न करणार. त्यावेळेला मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यापर्यंत पोचलो नव्हतो, पण आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्राचे गृहमंत्री यांच्याकडनं यांना पोचून पुन्हा या 2 गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे. की म्हणजे मला काहीतरी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आता मिळेल. इथपर्यंत ही सगळी आमची तुमचा भाऊ काय थोरला? माझा थोरला भाऊ होता, पण माझा थोरला भाऊ फार लवकर ऍक्सिडेंटमध्ये वारला. त्याची करिअरची सुरुवात होत असतानाच तो वारला. त्यानंतर माझ्यापेक्षा एक धाकटा भाऊ होता, सुरेश, नाही श्रीकांत. सुरेश माझा चुलत भाऊ. अच्छा. तो सुद्धा असं त्याने कारखानदारी स्वतःची चालू केली, तो असं ऍक्सिडेंटमध्ये वारला. आणि आमच्या वडिलांनी आम्हाला कुठेही त्यांनी स्थापन केलेल्या संस्था तू संचालक म्हणून घातलंय, तू तिथं नोकरी म्हणून घातलंय असं कुठेही नाही. आम्हा मुलांना कुठे नाही. आमच्या नातेवाईकापैकी किंवा अणीपणापैकी लोकांना त्यांनी जोडून दिलं. पण आम्हाला 5 भावंडांना हेच आश्चर्य वाटलं
की आरवाडे हायस्कूल संबंध तुम्ही सुरू करून तुम्ही आम्ही- तिथे संचालक मंडळात कुठंच नाही. नाही आमच्या वडिलांनी कसं काय हं. म्हटलं ज्यांनी सुरुवात केली संस्था सगळी वाढवली त्यांनी पूर्णपणे त्यापासून अलिप्त राहिले. हा हं. विशेष आहे. मग हे आमच्या वडिलांनी केलं आणि मग एकदा कसं असतं की एकदा दुसऱ्यांच्याकडे दिलं म्हणजे आपण मग जरी आम्ही स्थापन केली तर त्याचं काय त्यांना नसतं. त्यांनी दिलं तर आम्ही येणार असं ते चालू आहे. आपण कशाला याचना कर बघा मला घ्या म्हणून तर कशाला आपण काम त्यांना काय मदत लागेल ते आम्ही काम शेवटी करतो. कसं आहे हं. त्यांचे गुण तुमच्यातही आलेले आहेत. मग तुम्ही मला बऱ्याच वेळाला म्हणाला हो हो पण मग ते परत मग निवडणुका लावा हे करा ते नाही नाही करा. तसंही नाही. पण मला कसं वाटतंय तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे किंवा हो जिव्हाळा ना, आहे. हो. आणि आता ती जे संस्था चालली आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सोडवायला तुम्ही मदत करू हो, शकता. मदत करू म्हणून शकतो. या दृष्टिकोनात अगदी बरोबर आहे. माझे नाही, नाही. अगदी आम्ही असणं गरजेचं आहे पण तिथं जाणं हो आता ते तसं राहिलेलं नाही. म्हणजे माझे चुलत भाऊ दोघं तिथं होते हो ते एका पाठोपाठ अचानक वाढले आणि मग त्या गॅपमध्ये जे भरलं गेलं तर ते सगळं वेगळे त्याच्याबद्दल काही तरी पण आत्ताचं बॉडी ती काम करते चांगलं. तर मग माझा छंद कसा चालू आहे आता दुसरं करू बंद काय करू बंद? दुसरं नवीन सुरू करू.